नागपुरात सुद्धा रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। वाडी शहरातली घरं आणि दुकानांमध्ये यावेळेला पाणी शिरलेलं आहे। दुकानं घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। सध्या ढगाळ वातावरण असून आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। तर अनेक दुकान आणि घरांमध्ये पाणी शिरल्याचं बघायला मिळतंय। अक्षरशः गुडघाभर पाणी या ठिकाणी साठलेलं आहे, त्यामुळे घरातल्या साहित्याचं सुद्धा यात मोठं नुकसान झालेलं दिसतंय। वाडी शहरातली घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याची आपण सध्या दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये रात्री मुसळधार पाऊस झालेला आणि या पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि ही सगळं जे पाणी साठलेलं आहे ते घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसलेलं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक सखल भागातील दुकान आणि घरांमध्ये हे पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। गुडघाभर पाणी या दुकानांमध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। जितेंद्र, नागपुरात सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं सध्या चित्र दिसतंय। अमित, नागपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली। सर्वदूर हा पाऊस नव्हता, मात्र काही भागांमध्ये जोरदार पाऊस आला आणि याच पावसाचा जो परिणाम आहे तो वाडी शहरालाही दिसून येते आहे। जवळपास 1 ते 1.5 तास मुसळधार पाऊस झाला आणि वाडी शहरामध्ये जे सखल भाग आहे किंवा जे ग्राउंड फ्लोअरची जी दुकानं आहेत, घरं आहेत, त्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचून होतं। मात्र त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर हे पाणी निघालंय। मात्र आज जो आहे तो हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे पावसाची जी संततधार आहे किंवा जोरदार पाऊस आहे तो अपेक्षित आहे। कारण पावसाचा अजूनही बॅकलॉग जो आहे तो अजून नागपूरमध्ये आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची सरासरी त्यामुळे जे पाणी शिरलंय त्यामुळे नुकसान सुद्धा तितकंच मोठं झालेलं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।